जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपचाच डंका। नगरपालिका आणि महानगरपालिकेतल्या यशाची घौडदौड कायम। शहरी पक्ष असल्याचं मिथक भाजपनं मोडून काढलं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडनं वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 160 जागांसह शिवसेनेची चमकदार कामगिरी। रत्नागिरीमध्येही शिवसेनेचंच वर्चस्व। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचा डंका। पुण्याचा गड राखला। कार्यकर्ते आणि नेते दादांच्या आठवणीत भावूक। बारामतीत विजयी उमेदवारांकडनं सुनेत्रा पवारांची भेट। जिल्हा परिषदेतल्या विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोषाला उधाण। दंड थोपटत गुलाल उधळत झालेल्या हटके सेलिब्रेशनची राज्यभरात चर्चा। पुण्याच्या महापौर पदाची माळ मंजुषा नागपुरेंच्या गळात, तर परशुराम वाडेकर उपमहापौरपदी। निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश। कसबा गणपतीचं दर्शन घेत पुण्याचे नवे कारभारी विराजमान। ज्येष्ठ नेते शरद पवार श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल। पुण्याच्या रुबी हॉलमध्ये उपचार सुरू। पवारांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, मुख्यमंत्र्यांकडूनही विश्वास व्यक्त। देशद्रोही आणि आरोपींना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। अदनान सामी आणि शिल्पा शेट्टीच्या हजेरीवरनं संजय राऊतांचा घणाघात, तर संघावर बोलणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं, भाजपचा पलटवार। कोकणचं श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ। सर्वसामान्यांसह बडे राजकीय नेतेही देवीच्या आशीर्वादासाठी आंगणेवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।